आता पाहूया अनेक ठिकाणी दमदार पाऊस झालाय, त्यामुळे सामान्यांचे कसे हाल झालेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नागपूरच्या धामणा परिसरात मुसळधार पाऊस. धामणामधील आंदोलकांनी झाडाखाली घेतला आसरा. अचानक आलेल्या पावसामुळे पळापळ. कल्याणच्या आधारवाडी चौकात परिसरात पावसामुळे महाकाय चिंचेचं झाड कोसळलं. झाड रस्त्यावरच कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा. नाशिक शहरात पावसाची हजेरी. तासभर झालेल्या पावसात शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप, तर उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसाने माडस परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पेरणी केलेली माती वाहून गेल्याने नुकसान. लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर. रेणापूर तालुक्यातील सिंधगाव आंदलगावच्या ओढ्याला पूर. पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. सांगलीमध्ये पुराच्या पाण्यात वाहून चाललेल्या व्यक्तीला युवकांनी वाचवलं. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील घटना. सिंधुदुर्गातील न्हावणकोंड धबधबा प्रवाहित झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा. वाशिम शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बीड तालुक्यातील आंबेसाळवी, घाटसावळी, बेलवाडीसह अनेक गावांना पावसाने झोडपलं. अवघ्या 20 मिनिटाच्या पावसात मनकर्णिका नदीला पूर.